आळतेकरांना नोकरीच्या 20 वर्षात सुरुवातीलाच स्वतःच्या गावी बदली मिळाली होती. बंगला बांधला आणि वास्तुशांतीही त्यांना बदलीच्या गावाहून येऊन करावी लागली होती. आळतेकर शांतताप्रिय होते. शांतता त्यांना आवडे म्हणून चांगली एकर दीड एकर जागा थोडीशी गावापासून दूर घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. निवृत्तीनंतर त्या घरात शांततेनं उरलेलं आयुष्य व्यतीत करावं इतकीच त्यांची अभिलाषा होती. बंगला बांधला तेव्हा बंगल्याभोवतीचा परिसर शांत होता. गावातल्या गडबड गोंधळ प्रदूषणापासून दूर. बंगल्याभोवती निवडून त्यांनी दीर्घ आयुष्य लाभलेली चिंच, आंबा, बदाम ह्याबरोबर चिकू, पेरू, डाळिंब, रामफळ आणि सीताफळ लावलेली होती. बंगल्याच्या पार्श्वभूमीला निळी निळी डोंगराई होती. ऋतूनुसार डोंगर स्वतःच्या देहावरची हिरवी पिवळी करडी शाल बदलत होते. उजवीकडे तोंड वळवल्यावर नजर पार क्षितिजाशी भिडे. बंगल्याच्या उजवीकडच्या जागेत बकुळ, चाफा, पारिजात, निशिगंध आणि गुलाबाच्या अनेक जाती जमवलेल्या होत्या. फुलांनी बंगल्याच्या भोवतीचा परिसर घमघमलेला असे. प्रत्येक ऋतूत येणारं फळ आणि फूल आपल्या बागेत असावं असा त्यांचा आग्रह होता. गेली 20 वर्ष आळतेकर इथे राहत नव्हते, तरी झाडांची निगा सुंदर ठेवली गेली होती. त्यासाठी बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये सोनबा आणि त्याची बायको राधाबाई राहत होती. मालकाचं वास्तव्य नव्हतं, तरी बंगला उदास विटका वाटत नव्हता. नांदत्या घरातली प्रसन्नता तिथे वास करत होती. सोनबानंही घर आणि बाग टवटवीत ठेवलेली होती. आळतेकर मोठ्या मानमराताबाच्या हुद्द्यावर होते, त्यामुळे सरकारतर्फे मोठाले बंगले त्यांना राहायला मिळत. हाताखाली नोकरचाकर असत. पण त्या सरकारी बंगल्यात काही आळतेकरांचा जीव अडकत नसे. त्यांना कायम आपल्या अक्षय बंगल्याची आठवण येई आणि मध्येच शनिवारची रजा टाकून ते अक्षयला धावती भेट देत असत. अक्षय हे आळतेकरांचं वास्तवातलं स्वप्न होतं. स्वप्नानं वास्तव रूप घेतलेलं होतं. आता तर इथेच बदली झाली होती. मनात कारंजी उडत होती. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आळतेकर बंगल्याभोवती गुणगुणत चक्कर मारत. त्यांना परम आनंद होत होता. मनही शांत राही. निवृत्तीनंतरचं जे सुख नशिबात आहे असं त्यांना वाटलं होतं, ते सुख देवानं न मागता त्यांच्या ओटीत टाकलं होतं. शनिवारची ऑफिसला सुट्टी होती. सकाळचं नाश्ता पाणी आटोपून आळतेकर हात मागे बांधून धीमे धीमी पावलं टाकत बागेकडे वळले. सोनबा सुद्धा त्यांच्या मागे होता. वेळ सकाळची 9-9:30ची असावी. उन्हं झाडांच्या शेंड्यावरनं, झाडांच्या हिरव्यागार पानांमधनं अंगावर बागडत होते. उन्हाचे पिवळे झोपके आमराईत जमिनीवर विखुरलेले होते. सकाळचा गारवा हवेतनं गेला होता. उन्हाचा उबदार स्पर्श आळतेकरांना चेहऱ्यावर, हातावर, पाठीवर जाणवत होता. ते आपल्याच तंद्रीत होते. दमयंती त्यांची पत्नी घरात होती. मंदार आणि केदार 2 मुलं बँगलोरला होती. आयुष्य कसं सुखाच्या दुलईत पडून होतं. पैसा, मान, प्रसिद्धी सगळं काही मिळालेलं होतं. आयुष्य पुढे किती आहे माहीत नव्हतं. गेलेल्या आयुष्यासंबंधी खंत नव्हती. स्वतःच्या घरात राहावं, राहायला मिळावं ही इच्छा मायबाप सरकारनं पूर्ण केलेली होती. ते देवाचे मनोमन आभार मानत. त्यांना वाटायचं माणसाला पुढचं आयुष्य माहीत नसतं हे एका अर्थानं बरंच. नाहीतर माणसानं स्वतःचं आयुष्य हवं तसं उधळून दिलं असतं. आपण ठरवतो तसं आयुष्य आपल्या नशिबात असतं का नाही कुणास ठाऊक. कदाचित निवृत्तीनंतरपर्यंतचं आपलं आयुष्यही आपल्या नशिबात आहे का नाही कुणाला माहिती. अशी शंका यायचं कारण गेल्याच वर्षी त्यांना सौम्यसा हार्ट अटॅक येऊन गेला होता. इच्छा होती की या येत्या दिवाळीला मुलांनी इथे यावं, स्वतःच्या घरात दिवाळी करावी, बंगल्याला रोषणाईनं सजवावं, झाडातून दिव्यांच्या माळा सोडाव्यात. स्वप्नातच ते रस्ता कापत होते तेवढ्यात "अहो काका, काका, अहो काका" अशी मागणं कोवळी हाक आली. त्या पाठोपाठ पावलांचा पैंजण घातलेला आवाज. आळतेकर आवाजाच्या दिशेनं गरकन वळले.
आपल्याचकडे येणाऱ्या 10-12 वर्षांच्या चिमुरड्या मुलीकडे ही कोण म्हणून निरखून पाहायला लागले. खांद्यावरचं जाडजूड दप्तर सावरत विभानं धपापत विचारलं, काका हा तुमचाच बंगला आहे का? तुम्हीच राहता का हो इथे? थोडंसं आश्चर्यानं ते म्हणाले, अहो मीच राहतो इथे. मी या बंगल्याचा मालक आहे. तुला कोण हवंय? तुम्ही. ती मुर्रकली. मला माहिती आहे. हा इतका मोठा बंगला आळतेकर वकिलांचा आहे. मला हे खूप दिवसांपासून माहिती आहे. ह्या रस्त्याच्या पलीकडे ती हिरवी चाळ आहे ना, तिथे राहायला आल्यापासून 5 वर्षे झाली आम्ही तिथे राहतोय. तिनं वर्ष एक एक बोट करून दुमडत मोजली. तिच्याकडे आश्चर्यानं आणि कौतुकानं बघत आळतेकरांनी विचारलं, तुझं काम काय आहे ते सांग. इतका वेळ भाबडा असलेला तिचा चेहरा बदलला. बावरले पण नजरेत उतरलं. मनातलं काय आणि कसं बोलावं तिला कळेना. तोच सोनबा लाल, केशरी, पिवळी, सुवर्णपुष्प घेऊन तिथे पोहोचला. आळतेकरांकडे फुलं सोपवत विभाकडे बघून म्हणाला, आली का तू? ही पोर लय इबलिश आहे बरं का. समोरच्या चाळत राहती. बाप दमे करी हिचा. 2 साला धरणं मिलातली नोकरी सुटली त्याची. लय दिसाची हिची बुनबुन आहे का बंगला आतनं दाखव, बंगला आतनं दाखव. म्या हाकलतो हिला. आज आली वय पुन्हा तू. अहो जाताना फुलं नेती ही. लय नजर ठेवायला लागते हिच्यावर. डॅम्बिस पोरगी ही साहेब. आणि तो विभाकडे बघून मिश्किलपणे हसला. विभावरी तिच्याविषयीची तक्रार हसत हसत ऐकत होते. घसरणारं दप्तर तिने पुन्हा सावरलं आणि आळतेकरांना विचारलं, तुम्ही इथे केव्हा राहायला आलात? या बुधवारी आलो 4 तारखेपासनं. मी मामाकडे गेले होते ना म्हणून. काय म्हणून काय? नाही म्हणून मला इथे यायला उशीर झाला. मला हा बंगला, ही भोवतीची झाडं, ते डोंगर फार आवडतात. मला हे घरसुद्धा आवडतं. डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे घर आहे ना, हे घर मला आतून बघायचं आहे. दाखवाल? निष्पापपणे विभावरीनं आळतेकरांना विचारलं. ते चौकशीला कसलाही दर्प नव्हता. क्षणभर आळतेकर हेलावून गेले. त्यांना विभाचं कौतुक वाटलं. तिच्यातलं आणि त्यांच्यातलं परकेपणच उडून गेलं. तिचं ते शाळकरी रूप ते मन लावून निरखून पाहायला लागले. दप्तराचं ओझं, मळकट चुरगळलेला युनिफॉर्म, बांधलेल्या 2 पांढऱ्या रिबीनच्या वेण्या, गव्हाळ रंग आणि डाळिंबी ओठातले ओळीनं असलेले पांढरे शुभ्र दात. शाळकरी मुलीचा ड्रेस घालून कुणी परीच आपल्या पुढे येऊन उभी आहे असं त्यांना वाटलं. आनंदानं हवेत उजवा हात उडवत आळतेकर खुशीत येऊन म्हणाले, अरे घेऊ नाही, चलो चलो, चल घरात चल. अगं तिथे तर साक्षात लक्ष्मी आहे, माझी पत्नी दमयंती. तिला तर तू फार आवडशील. तिला मुली फार आवडतात. तू तर नक्की आवडशील. तिला मुली फार आवडतात असं म्हणताना त्यांचा आवाज घोगरा झाला. मंदार आणि केदारनंतर 8 वर्षांनी केवळ मुलगी हवी म्हणून त्या दोघांनी चान्स घेतला होता. त्यांच्या इच्छेनुसार मुलगी झालीही. आसावरी थेट दमयंतीचं रूप घेऊन जन्मली होती. पण वयाच्या 8व्या वर्षी शाळेतनं गाडीतनं येताना तिच्या कारला झाला अपघात आणि त्यात ती गेली. दमयंतीचा त्यावेळचा शोक आळतेकरांना आठवला. तिचं हरवले पण स्मरलं. भ्रमिष्ठासारखी झाली होती दमयंतीची अवस्था. मग ते सगळं विसरण्यासाठी आळतेकरांनी बदलीच मागून घेतली. वर्षांनी काळ भूतकाळात जमा झाला होता तरी आसावरीच्या वयाची कुणी मुलगी दिसली की दमयंती खिळून खिन्नपणे बघत असे. आत्ताही आळतेकरांना म्हणून घरात कामात दंगा असलेली दमयंती आठवली, आसावरी आठवली, जुनी जखम आठवली आणि विभावरीचं दमयंती स्वागत कसं करेल हे त्यांना कळेना. तरीही बागेतली चक्कर अर्धवट टाकून आळतेकर घराकडे निघाले. त्यांच्या मागे विभावरी आणि त्या दोघांच्या मागे अंतर ठेवून हातातली फुलं सांभाळत सोनबा. भव्य मोठं नक्षीकाम केलेलं सुंदर दार लोटून आळतेकर आणि विभा बैठकीत आले. बैठकीत येताच आळतेकरांनी दमयंतीला हाक मारली. अगं दमयंती जरा बाहेर ये. कोण आलंय बघ आपलं घर बघायला. भिरभिरत्या नजरेनं विभानं तो भव्य हॉल बघून घेतला. वाघाचं जबडा वाचलेलं चित्र,
छताचं कवेत न मावणारं झुंबर, हॉलच्या चारी कोपऱ्यांना टांगलेल्या कुंड्या, सोफ्याजवळ ठेवलेली रबर प्लॅन्टची कुंडी, उंची सोफा आणि पायाखालचा विविध गर्द रंगांचा मऊ मखमली गालिचा. एखाद्या स्वप्ननगरीत प्रवेश करावा तसं तिला वाटलं. ती हात छातीशी बांधून हरखून उभी राहिली. अगदी तिच्या मनात होतं तसं, अगदी तसंच घर आतूनही होतं. प्रशस्त, भव्य, एखाद्या राजवाड्यासारखं. विभाचा गोल गोबरा चेहरा आनंद, आश्चर्य आणि सुखात उजळून निघाला होता. आतून खळखळ असा बांगड्यांचा आवाज आला आणि घुंगरांचा पडदा हळुवारपणे बाजूला सारत एक हात पुढे आला, त्या पाठोपाठ दमयंती. दमयंतीनं जास्वंदी रंगाचं, निळ्या पिवळ्या हिरव्या फुलांचं पातळ नेसलेलं होतं. हातात बांगड्या, बोटात गुलाबी खड्याची अंगठी आणि गळ्यात मंगळसूत्र. या घराला शोभणारी, खूप सुंदर आणि पवित्र वाटलं विभाला. इतक्या सुंदर घरात अशा प्रसन्न चेहऱ्याच्या माणसांनीच राहायला हवं. पाठीशी इतका वेळ सांभाळून धरलेलं दप्तर तिने काढलं, पायाशी ठेवलं आणि अचानक म्हणाली, मी मी विभावरी दापके, रस्त्याच्या पलीकडच्या चाळीत राहतो आम्ही. दमयंतीनं हसून आळतेकरांकडे बघितलं. आळतेकर थोडे मोकळे झाले. दमयंतीला विभा आवडलेली होती. तिच्या शांत डोळ्यांनी त्या आळतेकरांना सांगितलं. आळतेकर सोफ्यावर बसत दमयंतीला म्हणाले, बरं का दमयंती, इथे समोरच्या चाळीत राहायला आल्यापासनं तिला आपलं घर आतून बघायचं होतं. कैक दिवसांची तिची इच्छा होती. आपला सोनबा तिला आत्तापर्यंत कटवतच आला म्हणे. आज या घराचं दार उघडं दिसताच इथे कोणीतरी राहायला आलंय हे ओळखूनही आली बरं. एवढं बोलून विभाकडे कटाक्ष टाकून ते हसले. आज शनिवार न, सकाळची अर्धी शाळा. शाळेतून थेट मी इथेच आले. दुपारी आई कामाला जाते, मग घर मला सांभाळायला लागतं, घरात बसावं लागतं. मग इकडे येणं जमलं नसतं. माझ्या वडिलांना दमा आहे. ते 8-8 दिवस मिलमध्ये जात नाहीत कामाला. डॉक्टर म्हणतात त्यांना मिलचं काम सोसत नाही. आई मग त्यांच्या बदलीत जाऊन तिथली दुसरी कामं करते. पैसे हवेत ना, अर्धा पगार मिळतो तिला. चकचक असा उद्गार दमयंतीच्या तोंडून नकळतपणे बाहेर पडला. ती स्वतःशीच चमकली. एका दमात घरातली माहिती सांगून होताच विभा गप्प झाली. आपण भडाभडा जे सांगितलं ते योग्य का अयोग्य तिला कळेना. आळतेकरांनी तिची अवस्था ओळखली आणि ते दमयंतीला म्हणाले, अगं दाखवतीयस ना या चिमुरडीला घर, आणि घर बघून झालं ना तिचं की तिला खाऊ सुद्धा दे. दमयंतीनं पुढं केलेला हात विभानं पकडून ठेवला आणि सारं घर बघून घेतलं. गच्चीवरही जाऊन आली. तिथून सभोवताचा परिसर अजूनच देखणा दिसत होता. सगळं फरसबंदी अंगण, अंगणात जाईजुईचा मोठा मांडव आणि जागोजाग आरास केल्यासारख्या मोठाल्या विविध फ्रोटनच्या कुंड्या. शेवटी दमयंतीनं तिला स्वयंपाकघरात आणलं. फ्रीज उघडला. वाटीत 2 तळहाता एवढे पेढे ठेवले आणि वाटीत तिच्या हातात देत म्हणाली, खा हो पेढे, मग पाणी देते प्यायला. कप्प्यात ठेवलेली चकचकीत स्वच्छ भांडी, काचेच्या शोकेशमधली क्रोकरी, अंडाकृती जेवणाचं टेबल आणि कोपऱ्यात असलेला मोठा देव्हारा. स्वयंपाकघर इतकं सुरेख असू शकतं यावर विभाचा विश्वास बसेना. तिला तिचं चाळीतलं बैठ्या ओट्याचं स्वयंपाकघर आठवलं. तो मेणचट ओटा आठवला. पंपाच्या स्टोवचा फर्र आवाज कानात घुसला आणि धुरकटलेलं पत्र्याचं छत तिच्या डोळ्यांपुढे आलं. रात्री तिथेच ती आणि आई सतरंजी टाकून झोपायच्या. उशाला ती खरकटी भांडी असायची. टोपलीतल्या कांदा लसणाच्या वासानं झोप डोळ्यातनं उडत असे. फार वेळ स्वतःचं घरही तिला डोळ्यांपुढे ठेवत नव्हतं. तिने त्याची स्मृती झटकून टाकली. वाटीतल्या 2 मोठाल्या केशरी पेढ्यांकडे बघून तिला छोट्या बालूची आठवण आली. पण दमयंतीचं लक्ष तिच्याकडे होतं, नाहीतर बालूसाठी एक पेढा दप्तरात सहज लपवता आला असता तिला, किंवा फ्रॉकच्या खिशात. विभा कुरतडून पेढा खात होती.
दमयंती थोडी जरी इकडे तिकडे गेली तरी पेढा लपवणं तिला काही कठीण वाटत नव्हतं. पण दमयंती विभाकडेच बघत होती. मनात नसतानाही विभाला दोन्ही पेढे खावे लागले. पाणी पिऊन ती उठली, दप्तर खांद्याला अडकवत म्हणाली, काकू येते हं, आई वाट बघत असेल." "पुन्हा ये ग पोरी. दुपारची मी एकटीच असते, घर खायला उठतं ग. इतकं मोठं घर आणि घरात माणसं 2च. तो सोनबा पडला नोकर. तो बागेत आपला तण काढण्यात गुंतलेला असतो. मी एकटीच." आतली व्यथा दमयंती बोलून गेली. पाठीवर दप्तर टाकून बिभा झोकात बंगल्याबाहेर पडली. तिच्याकडे बघून सोनबा म्हणाला, "लय धीट पोरगी. कशी एकटीच घुसली बागा बांगल्यात. कशाचा म्हणून भ्या नाही तिला." यावर दमयंती हसून म्हणाली, "असू देत, पण गोड आहे बरं मुलगी. एकदम चुणचुणीत आहे." त्यानंतर वेळ मिळेल तेव्हा आणि वेळ काढून दमयंतीकडे विभा येत राहिली. कधी अर्धा तास, कधी 3 तास बसत राहिली. पण आता मात्र ती पहिल्या दिवशी आली तशी गबाळी, मळकी येत नसे. शाळेचा ड्रेस बदलून, केस विंचरून, पावडर गंध करून ताजी तवानी होऊन यायची. झोपाळा खेळून, बागेत फिरून मगच दमयंतीला भेटायला बांगल्यात यायची. मध्येच 2 दिवस विभा फिरकली नाही. दमयंतीचा जीव वर खाली झाला. तिला वाटलं सोनबाला पाठवावं का तिच्याकडे. तिला बरं असेल का. ही पोर का नाही आली. ती विचार करत राहिली. तोच विभा दुसऱ्याच दिवशी अवतरली. तिला बघून दमयंतीला आनंद झाला. म्हणाली, "तू बागेतनं ये, मी तोपर्यंत चकल्या तळते. तुला आवडतात ना चकल्या?" एकदम गोरी मोरी होत विभा घाबरून म्हणाली, "नाही नाही, नको नको. मला येऊन बराच वेळ झालाय. मी बागेतच होते. मी पुन्हा येईन. आई बाहेर गेली आहे. ती परतायच्या आत मला घरी गेलं पाहिजे. आईला ना मी कुठे कोणाकडे गेलेलं अजिबात आवडत नाही. आणि त्यातून मी इथे आल्याचं तिला कळलं तर बापरे." नुसत्या कल्पनेनं तिचा चेहरा बदलून गेला. एका अनामिक भीतीनं तिचं तन मन व्यापून गेलं. डोळ्यातले निरागस भाव झडून गेले. दमयंती काही बोलायच्या आत विभानं फाटकातून पलायन सुद्धा केलं. दाट घुंगरू असलेले तिचे पैंजण झुणझुणत राहिले. पैंजण घातलेली तिची पावलं लईत पडत, तालबद्ध नृत्य करणाऱ्या नर्तकीसारखी. पैंजणांच्या आवाजावरनं ती ओळखायची, आली वाटतं विभा, पैंजण वाजतायत. विभाच्या एकंदरीत आविर्भावावरनं दमयंतीनं ताडलं की तिचं इथं येणं तिच्या आईला आवडत नसावं. एकतर विभा 12-13 वर्षाची होती. उमलणाऱ्या कळीच्या टप्पोर वयातली, अजाण, निरागस. भोवतीच्या जगात अजूनही काही असतं हे न कळणाऱ्या अवस्थेतली. दुसरं म्हणजे तिची आर्थिक परिस्थिती तशी फारशी बरी नसावी. त्याशिवाय काय इतक्या लोभस मुलीच्या अंगावर सुती साधे फ्रॉक्स असतात. दमयंतीला वाटलं की ह्या मुलीनं आपलं किती जीवन व्यापलंय. किती लळा लागलाय आपल्याला हिचा. कुठली कोण अनोळखी मुलगी, पण खूप पूर्वीपासून भेटत असल्यासारखं वाटतंय. ही बंगल्याकडे 2 दिवस फिरकली नाही तर मनाचे रंगच ओसरतात. चकल्या तळण्यातला तिचा उत्साहच संपून गेला. पण तिने आळतेकरांना चकल्या फार आवडतात म्हणून करायला घेतल्या. आळतेकर रात्री उशिरानं घरी परतले, तेही थकून. त्यामुळे दमयंतीनं विभाचा विषय काढला नाही. पण तिच्या मनात मात्र विभा, तिच्या घराची आठवण. आणि विभाच्या मनात तिच्या घराची आठवण येताच तिचा घाबरलेला चेहरा, तिच्या पैंजणांचा आवाज, तिचं फाटक उघडं टाकून धूम पळणं कितीतरी वेळ तिच्या मनातच राहिलं ते. दुसऱ्या दिवशी विभा आली. ती हसत, पैंजण झुणझुण वाजवत. कालचं मळप गेलेलं होतं मनावरनं. विभा दमयंतीचा हात धरून म्हणाली, "आपण बागेतच बसू झोपाळ्यावर. आज न एक नवीन छान कविता शिकले मी. पाठसुद्धा झाली वर्गात. बाई शिकवत होत्या ना तेव्हाच." घरात कामं होती पण विभाला नाही म्हणवेना. आज ती मूडमध्ये होती. दमयंतीचा हात धरून विभानं ओढत तिला बागेत आणलं. सोनबा बागेत वाढलेले तण खुरपून काढत होता. दमयंतीकडे बघून चमकून विभाकडे वटारलेल्या डोळ्यांनी बघत सोनबानं थोडंसं घुश्यातच तिला विचारलं, "कुठं नेती ही तुम्हाला? येडी पोरगी आहे. काय मर्यादा आहे का नाही वागण्यात? हा, ए बाया, कुठं नेती आमच्या बाईला?" पण विभाचं कुठेच कोणाकडेच लक्षच नव्हतं.
तिने एखाद्या सखीला ओढत न्यावं तसं दमयंतीला ओढत झोपाळ्यापर्यंत नेलं. दोघी झोपाळ्यावर बसल्या. पायाला रेटा देऊन झोका लांबवत हसत दमयंतीकडे बघत विभा गायला लागली, आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे. उंच उंच जाणाऱ्या झोक्याबरोबर त्या दोघीही वर वर जात होत्या नव्या विश्वात. दमयंतीला वाटलं, अशा एखाद्या निरागस अवखळ मुलीकडे बघतच बालकवींना ही फक्त आनंद आणि आनंदच देणारी कविता सुचली नसेल कशावरनं. दमयंती तिला म्हणाली, अगं बाई, आता पुरे झाला तुझा झोका आणि कविता, मला गरगरायला होईल. चल घरात जाऊ, तुझ्यासाठी खाऊ ठेवलाय मी. विभासाठी उचलून ठेवलेल्या चकल्या दमयंतीनं बशीतनं तिला दिल्या. इतका वेळ हवेत तरंगणारी विभा गंभीर झाली. बशी घट्टपणे पकडून म्हणाली, किती छान आहे ना इथे सगळं. तुम्ही, काका, तो झोपाळा, फुलझाडांची निगा राखणारा सोनबा आणि हे घर. दुःख म्हणून कुठेच नाही ना. घरात कोणी आजारी नाही की कशाची कमी नाही. सगळं कसं आनंदी, त्या कवितेतल्यासारखं. बोलता बोलता ती गप्प झाली. त्या निरागस स्वच्छ डोळ्यात दुःख उतरलं. तिचे ओठ पाकळीगत थरथरले. मनातल्या दुःखाला वाचा फुटली आणि तेव्हा ती स्वतःशी बोलावं तसं म्हणाली, माझे वडील नेहमी आजारी असतात. सारखे खोकत असतात. रात्रभर आम्हा कोणाला शांत झोप मिळत नाही. भाऊ मुंबईत काम मिळवायला गेलाय. आई विड्या वळते. तेवढ्याच पैशात आम्ही भागवतो. आई सारखी चिडचिडते. बालूला तर रपकन मारते. तो लहान आहे ना. सारखा गोळीसाठी पैसे मागतो. मी खाली आणते मग त्याला. मग आम्ही आईचा राग विसरेपर्यंत खेळत बसतो खाली अंगणात. दमयंती तिला म्हणाली, अगं पण अशा परिस्थितीत सुद्धा ती तुला शिकवते. हे कौतुकाचं आहे का नाही? हो, ती म्हणते 7वी पास शिक्षण राहिलं म्हणून विड्या वळाव्या लागतात तिला. मग बाई, तू मॅट्रिकपर्यंत शिक, नंतर कॉलेजला जा आणि चांगली नोकरी कर. हो काकू, मी ह्या चकल्या घरी नेऊ? बालू पण खाईल. इथे खात बसले ना तर वेळ होईल. दमयंतीनं डब्यात हात घालून आतून थोड्या चकल्या काढल्या, पिशवीत भरल्या आणि ती पिशवी तिच्या हातात दिली. रविवारची सुट्टी असल्यामुळे जेवण आरामात झाली. आळतेकर सुगंधी सुपारी चगळत बैठकीत सोफ्यात पहुडले होते. अलगदपणे झोप डोळ्यात उतरत होती. दमयंतीसाठी आणि स्वतःसाठी विडा लावला होता त्यांनी आणि ते दमयंतीची वाट बघत होते. तोच बाहेरून सोनबा धावत धावत आला. घाबऱ्या घाबऱ्या भराभर बोलत म्हणाला, साहेब साहेब, त्या इबाची आई येते. बस ती बाई कजा गे बर का, बाई कजा घेते, तुम्ही जरा सांभाळून. आला तसा भरकन बाहेरही गेला. क्षणभर आळतेकर पती पत्नी खेळून बसली सोफ्यात. यांत्रिकपणे पुढच्या क्षणाची वाट बघत बसली. पुढच्या क्षणी काय घडणार ते माहीत नव्हतं. अधूनमधून दोघं एकमेकांकडे बघत होते. दमयंतीनं ठरवलं सगळं शांतपणे घ्यायचं. आपण काही विभाला बोलवायला गेलो नव्हतो. ती स्वतःहून आली होती इथे, स्वतःहून येत गेली इथे. तिला इथे यायचं होतं, हे घर आतून बघायचं होतं. इथे वावरत असलेली माणसं तिला बघायची होती. ती आली होती सहजच. आळतेकर पती पत्नीनंही तिचं येणं सहज घेतलेलं होतं. अंगणात एखाद्या दिवशी एखाद्या नव्या अनोळखी पाखरानं अचानकस यावं आणि नंतर ते येतच जावं ना, अगदी तसं. भराभरा पायऱ्या चढून विभाची आई कमरेवर हात ठेवून आळतेकर पती पत्नीकडे आळीपाळीनं बघत उभी राहिली. डोळे पराभवानं पेटलेले होते. चेहरा तापलेल्या भांड्यासारखा लाल लाल झाला होता. आवाज टिपेला नेऊन भांडखोर चिडक्या आवाजात तिने आळतेकरांकडे तोंड वळवून जाब विचारावा तसं विचारलं, माझी विभा इथं येते का? आवाज खरखरीत होता तिचा. परिस्थितीनं गांजलेलं पण जाणवत होतं. मूळचा उजळ रंग रापून करपलेल्या तांबड्या झाकीचा झाला होता. शिडशिडीत अंगकाठी, विलक्षण आत्मविश्वास आणि कणखरपणा जाणवत होता. एकंदर व्यक्तिमत्वालाच टणकपणा आलेला होता. दमयंतीकडे कटाक्ष टाकून आळतेकर खुर्चीतनं उठले आणि सहजता आणत म्हणाले, हे बघा त्याचं काय आहे. त्यांना खाडकन तोडत विभाची आई म्हणाली, येती का नाही तेवढं बोला, मुद्द्याचं बोलायचं.
आलतो फालतो बोलायला माझ्याकडे वेळ नाही. वरच्या थरावरचा राग, असूया, द्वेष तिच्या बोलण्यातनं जाणवत होता. समोरच्याच्या अंगावर आग पाखडत निघावं तशी निघाली होती ती. दमयंती पुढे झाली आणि म्हणाली, हो, येते विभा आमच्याकडे. तिलाच खूप दिवसांपासनं हे घर आतूनही बघायचं होतं. तसं घरासारखं घर पण असतं. एखाद्या घराविषयी माणसाला ओढ असते. मीच दाखवलं तिला सगळं घर, त्यानंतर ती येतच गेली, सहजच. पण आपण कोण तिच्या? माहीत असून सुद्धा दमयंतीनं विचारलं तिला. मी आई आहे तिची. असं का? आम्हाला कल्पनाच नाही. या ना, या आत बसा बसा. तुम्ही तिला नादी लावताय हे बरं नाही. मी बी बघून घेईन. चाळीतल्या लोकांनी सांगितलंय मला समजा. स्वतःवर ताबा ठेवत संयमानं दमयंती म्हणाली, अहो कसले आरोप करताय तुम्ही? आम्हाला त्या कोवळ्या मुलीकडनं काहीही नकोय. या इतक्या मोठ्या बंगल्यात दुपारभर एकटी असते मी. विभा येते, खेळते आणि जाते. तिच्या पैंजणांचा आवाज या वास्तूला आवडत असावा. ती गेली तरी आमच्या लक्षात राहत होतो. विभाची आई, अहो माझीही ह्याच वयाची मुलगी 8 वर्षांपूर्वी शाळेतून येताना अपघातात गेली. तुमच्या विभाला पाहिलं आणि तिची आठवण झाली, बास इतकाच काय तो संदर्भ. दमयंतीच्या घशात आवंडा अडखळला. ती खाली नजर पाडून उभी राहिली. विभाच्या आईचे डोळे विस्फारले. तिच्या स्वरात बदल झाला. कमरेवरचे इतका वेळ धरून ठेवलेले हात खाली पडले आणि ती खजीलपणे म्हणाली, मला माफ करा बाई. अहो मी तुमच्याकडे वेगळ्याच नजरेनं बघत होते. चाळीतल्या लोकांनी मला भडकवली हो. अहो आधीच मी नवऱ्याच्या आजारानं त्रासलेली, मग भडकलं माझं माथं. चाळीतले लोक म्हणले, सांभाळ तुझ्या पोरीला. 4 फुलं देऊन ते बंगलेवाले तुझ्या पोरीला नादी लावतेत, नेतील पळवून एखाद दिवशी. मग आता इथे आल्यावर खात्री पटली ना तुमची? तुमच्यातल्या आईला भीती वाटणं साहजिक आहे हो. माझी मुलं बँगलोरला शिकतात, साहेब ऑफिसात. हे बघा तुमच्या विभाला इथे धोका नाही आणि आमचा आग्रहही नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिला इथे पाठवा. विभाची आई आता पूर्णपणे विरघळली होती. मनातली संशयाची भिंत ढासळली होती, जमीनदोस्त झाली होती. स्पष्टपणे विभाची आई म्हणाली, विभाचं वय हे वेड. आळतेकर बाई, वय कसं तिचं? उंच जाणाऱ्या गतीतल्या झोक्यासारखं. त्यातून आम्ही पडलो गरीब. ही गरिबी लय वाईट हो. ती माणसाला नको त्या गोष्टीचा येड लावती आणि त्याला नादान ठरवती. हातातोंडाची जुळवाजुळव करताना आमचा रोजचा दिवस संपून जातोय. आणि ही सोन्यासारखी कोणाच्या नजरेत भरणारी पोर, मग काळजी वाटते हो बाई. माया लय वाईट बघा. नको तो विचार आहे ना, मायेच्या पोटी माणूस करत सुटतोय. तुम्ही मोठी माणसं आहे, तुम्हाला आमच्या भावना कशा काय कळाव्यात? मी हिथं आले ते भिवून, पण तसं नाही. माझं मन आता स्वच्छ झालंय बघा. मग पाठवाल ना तुम्ही तिला? येत जाईन ती, मी पाठवन तिला. आली तशी विजेच्या गतीनं विभाची आई गेली सुद्धा. तिच्या चालण्यात उरक होता. पायाखालचा रस्ता कधीच पार करून रस्ता ओलांडून ती चाळीकडे गेली. स्वतःशी विचार करत दमयंती उभी होती. एका अवघड प्रसंगातनं तिची सुटका झाली होती. भावनांचा कल्लोळ माजला होता मनात. हळूच पाठीशी येऊन उभं राहत आळतेकरांनी विचारलं, झालं का समेट? काय म्हणत होत्या बाई? अहो त्यांना वाटलं विभा इथे कसल्या तरी मोहापायी खेचली गेली आहे. मोह म्हणजे माणसाच्या आयुष्यातले भोवरेच असतात. तिच्या आईची भीती रास्त होती, पण आता त्यांना सगळं पटलंय. आकाश स्वच्छ झालंय. विभा येत जाईल पूर्वीप्रमाणे. दमयंती काळजी मिटल्यानं हसली. आळतेकरांना पटवत म्हणाली, आता आपण निर्धास्त झालो. किटाळ दूर झालं. त्या बाईचा खरंच काही ग्रह झाला असताना तर कठीण होतं. पण बाई समंजस वाटली. क्षणात इथे येऊन तिने सगळं पटवून घेतलं. बाहेरच्या जगाचा तिला काय अनुभव आहे कोणास ठाऊक.
घरात नवरा आजारी, मुलगा पोटासाठी मुंबईला पाठवलेला आणि ही आजाण पोर पदरात. सतत पैशाची चणचण. सततच्या झगडण्यानं माणसं संपून जात असतील नाही? पण बाईत जिगर आहे, लढा देण्याची इच्छा आहे. हे बघ, त्यांना काही अडचण असली तर मदत कर. आपल्या विभाची आई आहे ती. त्या पोरीला आपण काही केलं काय किंवा तिच्या आईला दिलं काय सारखंच नाही का? माणसं बांधून ठेवावीत. नको, पैशाचा ना भरवसाच नसतो. आणि त्यांच्या अडचणी काय थोडे असतील का? आपण किती म्हणून देणार? सध्याच्या वागण्यात व्यवहार नाही आहे. पुढे मागे तिने मागितलं तर बघू. पैसा आहे ना, हा पैसा संबंध नासवतो. माणसातली नाती मोडीत निघतात हो या पैशानी. ते ठीक आहे ग, पण तूही त्या पोरीत फार गुंतू नकोस. मनस्वास्थ्य जाईल तुझं. आली ठीक, नाही आली बोलवून घ्यायचं नाही. इतकाच ऋणानुबंध मानायचा. आपलं आपल्याला का आयुष्य नाही आहे? कोण कुठली चाळीत राहणारी मुलगी केवळ आपल्या मुलीच्या वयाची म्हणून आळतेकर बोलणं तोडून आणि त्यांच्या परीनं विषय संपवून आत निघून गेले. यापुढे त्यांना या दोघात तो विषय नको होता. दमयंतीची बाब वेगळी होती. विभासाठी तिच्या नकळत तिच्या मनाचा एक कोपरा अडवून ठेवला गेला होता. ती हळवी होती. विभाचं येणं अशा प्रकारे बंद व्हावं हे तिला रुचेना. नाही म्हटलं तरी विभाच्या अस्तित्वानं एक सुखाचं वलय तिच्या भोवती निर्माण केलेलं होतं. आपल्या परी ती ते म्हणत होती इतकंच. ताड बोलून आळेकरांनी विभा प्रकरण मिटवून टाकलं होतं, पण त्यांना सुद्धा विभाची ओढ होतीच. ते तिच्या येण्याची चाहूल घेत डोकावून फाटकाकडे बघत बसत. फक्त ते शब्दात कबुली देत नव्हते. 2च दिवसांनी विभा आली नाचत नाचत. तिचा मामा आला होता. त्यांनी तिला यावेळी लाल फुलांचा फ्रॉक आणला होता. विभा कुशीत होती. मामा आला म्हणून ती बंगल्याकडे फिरकली नव्हती. तिच्या न येण्याचं खरं कारण कळताच दमयंतीबरोबर आळतेकरही खुलले. विभाच्या येण्यानं सगळं घर पुन्हा जिवंत झालं. पूर्वीपेक्षाही त्या दोघांनी तिची दखल घेतली. बागेत झोपाळ्यावर बसून विभ्या मोठ्या चढेल सुरात आनंदी आनंदगडे म्हणत होती. दमयंती पायऱ्यांवर उभी राहून तिचा उंच गेलेला झोका आणि मोकळा स्वर टिपत होती. विभाच्या आईला विचारून दमयंतीनं दिवाळीला तिला छान फ्रॉक घेतला. चमचमत्या बांगड्या आणल्या. मंदार आणि केदार दिवाळीपुरतेच आले होते. फटाके, भुईनळे, बंगल्याभोवती रोषणाई. दिवाळीचे 5 दिवस उत्सव होता. मन भरून भरून सांडत होतं. मुख्य म्हणजे मंदार आणि केदारही विभाशी नीट वागले. तिच्यात स्वतःची बहीण पाहिली नाही इतकंच. दमयंतीनं जाणून बुजून दोघांनाही सांगितलं, बरं का रे, तुम्ही इथे नसताना मला आनंदी ही ठेवते, आपली विभा. यावर विभाकडे बघून मंदार आणि केदार सूचकपणे हसले. दिवस जात होते. महिन्यांनी कॅलेंडरवरचं पान फाडलं जात होतं. दिवसांनी विभा आळतेकर फॅमिलीत रमत होती, त्या कुटुंबापैकी वाटत होती. विभाच्या आईला वाटायचं, काय माणसाचं नशीब असते. माणूस जन्म एका घरात घेतो आणि रमतो दुसऱ्या घरात. आता अपघातात त्या आळतेकरांची मुलगी गेली, हा योगायोग. आळतेकर नवरा बायकोचं प्रेम ह्या कार्टीच्या नशिबातच असावं. ओढून आणावी लागते तिला तिथनं. तिला बोलावली नाही ना तर तिथंच जाऊन राहिली पोरगी. वर्ष कसं उडून गेलं कळलं नाही. आळतेकरांची अकोल्याला बदली झाली. म्हणता म्हणता बातमी पसरली. घटना घडत गेल्या. संथ चालणाऱ्या जीवनाला गती आली. आळतेकरांचा गाव घर सोडायचा दिवसही ठरला. 2 दिवस विभानं शाळा बुडवली. ती आळतेकरांकडेच होती. रात्रीची झोपायला तेवढी जायची. तिच्या बोलण्यात सतत आळतेकर आणि आळतेकर हाच विषय असायचा. आळतेकर मंडळी पहाटे निघणार होती. 2 ट्रक परिसरात उभे होते. सामान भरणं चालू होतं. 5-7 गडी सकाळपासून कष्टत होते. केवढं सामान. चाळीतले लोक बघत राहिले. विभाच्या आईनं शंकरपाळी, चिवडा, शेव बनवली. विभा घरी येताच म्हणाली, विभा तू घरातच थांब, मी जरा त्यांचा निरोप घेऊन येते.
अगं आपल्यातर्फे त्यांना काय खाऊ द्यायला नकोय? आईच्या हातातल्या जिन्सांकडे विभा आश्चर्यानं बघत राहिली. असं काही आळतेकर मंडळींविषयी तिलाही वाटत असेल यावर विभाचा विश्वास बसेना. रिकाम्या होत जाणाऱ्या घरात आळतेकर पतीपत्नी उदासपणे बसलेली होती. स्वतःचं घर सोडून जात असल्याचं दुःख त्यात होतंच. आळतेकरांना वाटत होतं न मागताही सरकारनं का बदली करावी, आणि तेही फक्त 1 वर्षाने. इतर गावी आपण 3-3 वर्ष काढली आहेत. पण माणसाच्या हातात काही नसतं. एकदा माणूस पोटामागे लागला की त्याला वरच्या आदेशानुसार तबेला हलवावा लागणारच. अजून किमान 10-12 वर्ष तरी सोनबाच्या हातात घर सोपवावं लागणार होतं. सोनबाकडे वळून आळतेकर म्हणाले, सोनबा, विभा म्हणाली तर तिला घर उघडून दे. फिरू देत पोरीला घरभर. पण अशा रिकाम्या घरात ती तरी काय करणार म्हणा. पण तिचं मन मोडू नकोस बाबा. फार मनस्वी आहे ती पोरगी. आळतेकरांचं बोलणं विभाची आई दाराआडून ऐकत होती. अचानक पुढे आली. पदराखालचा खाऊ दमयंतीच्या पुढे करत म्हणाली, विभातर्फे येशी दोरी आहे बाई. बाई मी काय लय नाही देऊ शकणार तुम्हाला. ह्याला तुम्ही नाही म्हणू नका. अहो पण तुम्ही हे काय आणलंय? आम्हीच विभाला द्यायला हवं ना काहीतरी. पण तुम्हाला ते आवडेल का नाही याची मला नेहमी भीती वाटत आली हो. खरंच सांगते, त्या पोरीनं विलक्षण जीव लावलाय हो. तिच्या मनावर दडपण होतंच. विभाची आई म्हणाली, अहो खरं म्हणजे तुम्हाला घरी बोलवायला पाहिजे नव्हतं. पण आमचं चाळीतलं 2 खोल्याचं घर, अहो त्या घरात तुम्हाला थांबवणार पण नाही. आळतेकर म्हणाले, हे बघा तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका विभाची आई. तुमची विभा आम्हाला परकी थोडीच आहे. अहो विभाच्या रूपानं हिला तर तिची मुलगीच मिळाली. दमयंती व्याकुळ नजरेनं आळतेकरांकडे बघत राहिली. अनवधानानं धक्का लागावा आणि जुनी जखम खपली सकट भस्कन उचकटली जावी, भळभळत राहावी, तसं झालं तिचं. डोळ्यात जमलेलं पाणी तिला टिपून घ्यावंसही वाटेना. घळघळत अश्रू गालांवरनं ओघळू लागले, पण त्या अश्रूंना पाहून विभाची आई हेलावली. काय आणि कसं बोलावं तिला कळेना. दमयंतीजवळ येऊन तिने तिच्या हातावर हात ठेवला आणि मनातले विचार स्पर्शानं पेरत म्हणाली, अहो मीच तुमचे आभार मानायला पाहिजे बाई. अहो एका चाळीतल्या पोरीला तुम्ही आपली मानली. लोक काही बोलतात, मी बी त्यांचं ऐकलं. अहो तुम्हाला दुखावण्याचा माझा त्यावेळी हेतू नव्हता आणि आज पण नाही. पण प्रत्येकाच्या मनात एक घर असतं. त्यांनी स्वतःच्या मनाने त्यात रंग भरलेले असतात. स्वतःच्या घरविषयीच्या कल्पना लादलेल्या असतात. उभ्या आयुष्यात कित्येकांना मनातलं घर मिळत नाही. आयुष्यभर निस्ती वनवन होती. पण माझी विभा भाग्यवाने, तिला तिच्या मनातलं घर माणसांसकट मिळालं. मला विश्वास आहे तिचं पुढचं समजा आयुष्य सुखात जाईन. प्रत्यक्षात तिच्या मनातलं घर तिच्या वाट्याला येणार नाही, पण ती उदास राहणार नाही. आयुष्यातला कुठलाही पराभव सोसायची ताकद तिच्या तुमच्या घरानं आणि तुम्ही तिला दिली. आम्ही इथं चाळीत राहायला आल्यापासून तिला या घराचं वेड होतं बघा. चाळीतल्या धुरकट गॅलरीतनं ती या झाडात लपलेल्या घराकडे एकटक बघत बसायची. मला विचारायची, म्हणायची, या सुंदर घरात राहणारी माणसं घरा इतके सुंदर असतील का ग आई? तेव्हा काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. पण आज तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला भेटलं बघा. पण पुन्हा तुम्ही इथं राहायला याल तेव्हा इथं आम्ही नसू. पण आम्ही मुंबईला मुलाकडे राहायला जाणार. मी बी तिथंच काहीतरी काम बघन. हिच्या वडिलांचं काय खरं नाही हो. 1-2 वर्षाची ते जेमतेम सोबती. मृत्यू आमच्यात वावरतोय, तो कधी झडप घालन माहीत नाही बघा. विभाच्या आईला मनातलं कटू सत्य बोलवेना. तिच्या डोळ्यात दुःख झाकळून आलं. तिचा भविष्यकाळ काट्याकुट्यांनी भरलेला होता. पायाखालची जमीन रेताड होती आणि वाट तर अनोळखीच होती. निरोप घेऊन विभाची आई परतली. आळतेकर पतीपत्नी थेट बाहेरच्या रस्त्यापर्यंत तिच्या पाठीशी चालत होते. विभाच्या आईचं कामात लक्ष लागेना. 2 तासांचीच मजुरी घेऊन ती घराकडे परतली. आजचा दिवस विभाला जपणं अगत्याचं होतं. आळतेकर मंडळी कालच अकोल्याला रवाना झाली. विभाच्या आईला वाटलं,
विभा गॅलरीच्या तकलादू कठड्याला रोलून, चेहरा तळव्यात धरून त्या कालच रिकाम्या झालेल्या घराकडे हिरमुसल्या चेहऱ्यानं बघत असेल. विभाची आई धास्तावून घरात आली. विभा गॅलरीत नव्हती. गॅलरीत मुलं खेळत होती त्यातही ती दिसत नव्हती. जिना चढून ती स्वतःच्या घराकडे आली. घराचं दार लोटलेलं होतं. तिने खाडकन दार लोटलं आणि घरात डोकावलं तर विभा चक्क घरात होती. स्वयंपाकघरात छोटीशी सतरंजी पसरून दप्तर घेऊन ती अभ्यास करत बसली होती. शेजारी बालू पाटीवर रेघोट्या मारत बसला होता. विभाचे वडील अलीकडच्या खोलीत देहाचं मुटकुळं करून पडलेले होते. विभाच्या आईनं शहाणी माझी बाई असं म्हणत तिला पोटाशी घट्ट धरून ठेवलं. तिचे अश्रू विभाच्या डोक्यावर टपकत होते. अभिषेकच तो. विभानं वरती बघत आईच्या मनातलं झुरणारं दुःख आपल्या समजूतदार हातांनी टिपून घेतलं आणि विभा गोड हसली. त्या धुरकट घरात स्वच्छ प्रकाश अचानक व्यापून राहिला. ते संपूर्ण घरच उजळून निघालं. श्रोते हो, ही होती वृंदा दिवाण यांची कथा विभाचं घर. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेलं असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.